नमस्कार, माझे नाव आहे सौ अवंतिका हेमंत कदम। माझी शाळा आहे कुमुद विद्या मंदिर मराठी प्राथमिक विभाग, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अंतर्गत शालेय व्यवस्थापन पदविका P10 म्हणजेच डिप्लोमा इन एज्युकेशन हा अभ्यासक्रम आहे। त्यातील 119 म्हणजेच 119 कृती संशोधन आराखडा व अहवाल लेखन कार्यपुस्तिका या विषयाची माहिती पाहूया। समस्येची जाणीव। मित्रहो, आपण दैनंदिन कार्ये करतो त्यावेळी काही वेळा आपल्या अपेक्षित उद्दिष्टे साध्यतेत येणारे अपयश, नवीन आणलेले उपक्रम आणि त्यांच्या कार्यवाहीत अडचणी, कार्यातील क्लिष्टता, गुंतागुंत व द्वंद्व, मुलांविषयीची आस्था, त्यातून निर्माण होणारे प्रश्न, अभ्यासक्रमाविषयीची आस्था, सुधारणेविषयीची आस्था, स्वतःच्या आशयाज्ञान अभिवृद्धीविषयक आस्था, आत्मविश्वास व प्रत्यक्ष काम, व्यक्ती आणि शिक्षक म्हणून जाणवणाऱ्या गोष्टी, सैद्धांतिक भाग व प्रात्यक्षिक कार्य यातील फरक इत्यादींमुळे आपल्याला काही समस्या जाणवतात। त्या समस्या सोडवण्यासाठी आपल्याला काही कृती कराव्याशा वाटतात। त्यातून आपल्या समस्येची उत्तरे आपण प्राप्त करू शकतो। त्यामध्ये प्रथम आहे समस्यांची यादी करणे। आपल्याला आपल्या दैनंदिन कार्यात जाणवणाऱ्या समस्यांविषयी पुढील रिकाम्या जागेत एक यादी करायची आहे। याप्रमाणे जी जागा दिलेली आहे तिथे आपण आपली यादी तयार करू शकतो। उपयुक्त विषयांपैकी कोणत्या विषयात तुम्ही कृती संशोधन करू इच्छिता त्या क्रमांकाशेजारील चौकोनात बरोबर अशी खूण करावी। आता पुढे पहा, समस्या किंवा आपल्या समस्येचे क्षेत्र निश्चित करणे। यात तुम्हाला जाणवणाऱ्या समस्या पुढीलपैकी कोणत्या क्षेत्रात बसतात ते ठरवा व त्या समोरील चौकोनात बरोबर अशी खूण करा। त्यामध्ये आहे अध्यापन, अध्ययन, अभ्यासक्रम, मूल्यमापन, प्राकृतिक परिस्थिती, सहशालेय उपक्रम, शालेय उपक्रम, त्यानंतर आंतरक्रिया, पाठ्यपुस्तके, शालेय प्रशासन, शाळा व समाज संबंध या व्यतिरिक्त अन्य काहीही। ज्या घटकात तुम्हाला अडचण असेल त्या घटकासमोर तुम्ही बरोबरची खूण करायची आहे। कृती 3 मध्ये कृती संशोधन समस्या क्षेत्र ठरविणे। तुम्ही तुमच्या कृती संशोधन विषयासंदर्भात निश्चित केलेल्या क्षेत्राची पुढील जागेत सहकारण नोंद करून नंतर तुमच्या मार्गदर्शकांची चर्चा याचे करायची आहे व त्याची नोंद इथे लिहायची आहे। त्यानंतर पुढील घटक आहे कृती संशोधन समस्या ठरविणे। आता मित्रांनो, कृती संशोधन समस्या निश्चित करताना तुमची समस्या कृती संशोधनासाठी घ्यावायची असेल तर त्या समस्येची निश्चित स्वरूपात मांडणी करणे आवश्यक आहे। उदाहरणार्थ इथे एका चौकोनात दिलेलं आहे। पहिलं जे आहे, तुम्हाला तुमच्या शाळेतील बेशिस्त मुलांचा प्रश्न सतावतोय त्यावर तुम्ही कृती संशोधन करू इच्छिता तर तुमच्या कृती संशोधन समस्येचे शीर्षक होईल अभिनव विद्यालयातील प्राथमिक स्तरावरील बेशिस्त विद्यार्थ्यांच्या कारणांचा शोध व उपाययोजना। किंवा दुसरा जे आहे, तुम्हाला शाळेतील समारंभाच्या आयोजनात पालकांचा सहभाग कसा मिळवावा हा प्रश्न सतावतो आहे त्यावर तुम्ही कृती संशोधन करू इच्छिता तर तुमच्या कृती संशोधनाचा शीर्षक येईल नाशिक येथील रचना विद्यालय आयोजित केल्या जाणाऱ्या विविध कार्यक्रमात पालकांच्या असहभागाच्या कारणांचा शोध व उपाययोजना। उपयुक्त उदाहरणांच्या आधारे कृती 3.21 मध्ये तुम्ही नोंदविलेल्या समस्यांचे कृती संशोधन शीर्षात पुढील जागेत मांडणी करा। येथे तुमचं जे शीर्षक असेल त्याची मांडणी तुम्ही करायची आहे। पुढे पहा,
तुम्ही केलेल्या कृती संशोधन शीर्षकाबाबत तुमच्या मार्गदर्शकांची चर्चा करून तुम्ही ज्या समस्येबाबत कृती संशोधन करू इच्छिता त्याला अंतिम रूप द्या. त्या संशोधन शीर्षकाची पुढील रिकाम्या जागेत नोंद करा. येथे तुम्ही जे निश्चित केलेलं असेल शीर्षक त्याची नोंद येथे करायची आहे. पुढचा मुद्दा आहे समस्येविषयी शोध व सुस्पष्टता. आपण ज्या समस्येवर कृती संशोधन करू इच्छितो त्या संदर्भात स्वतःला सुस्पष्टता असणे आवश्यक असते. त्यातील आपल्याला काही वाचन करावे लागते. आपल्या सहकाऱ्यांशी, पालकांशी, विद्यार्थ्यांशी चर्चा करून माहिती मिळवावी लागते. कशामुळे काय घडले, काय केले असते तर काय होईल, संबंधित घटक कोणते, त्याचा परस्पर संबंध काय, काय केले असता अधिक चांगले होईल इत्यादींचा विचार करावा लागतो, ज्यामुळे आपल्याला समस्येबद्दल सुस्पष्टता येऊ शकते. एवढेच नव्हे तर काही वेळा अशाच प्रकारची काही संशोधने झाली असतील किंवा काही संबंधित वाचनीय पुस्तके असतील तर तीही वाचणे अपेक्षित असते, ज्यामुळे त्या समस्येविषयीची सैद्धांतिक माहिती ज्ञात होऊन आपण प्रत्यक्ष कृती करताना काही काळजी घेऊ शकतो. उदाहरणार्थ, तुमच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या बेशिस्तीचा प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे. त्या संदर्भात कृती संशोधन हाती घेण्यासाठी तुमच्या शाळेतील किती विद्यार्थी बेशिस्त वागतात, तो नेहमी बेशिस्तपणे वागतात की विशिष्ट वर्गात विशिष्ट तासाला बेशिस्त वागतात, बेशिस्त वागणाऱ्या मुलांची कौटुंबिक पार्श्वभूमी काय आहे, बेशिस्त वागणाऱ्या मुलांची कौटुंबिक पार्श्वभूमी कोणती असेल, बेशिस्त वागणाऱ्या मुलांमध्ये कोणती वेगळी वैशिष्ट्ये आहेत, त्यांचे सुप्त गुण कोणते, अध्यापन करणाऱ्या तज्ज्ञांबद्दल या बेशिस्त वागणाऱ्या मुलांची काय मते आहेत, एकूणच शाळा, वर्ग, शिक्षण याबद्दल त्यांचे मत काय आहे, या बेशिस्त वागणाऱ्या मुलांचे शाळेबाहेर काही मित्र आहेत का, ते काय करतात, त्या बेशिस्त मुलांना काय सवयी आहेत, त्यांच्या पालकांच्या त्या मुलांबद्दल काय मते आहेत, त्यांची शारीरिक मानसिक वाढ योग्य आहे का किंवा त्यांची मानसिक स्थिती कशी आहे इत्यादी संदर्भातील माहिती व निरीक्षण संशोधकाला करावे लागेल. म्हणजे संशोधकाला त्या समस्येबद्दल सुस्पष्टता प्राप्त होऊन त्यावर कृती करणे सुलभ होऊ शकेल. स्वतःच्या कृती संशोधन समस्येविषयी सुस्पष्टता. तुम्ही कृती 3.2.1 मध्ये जी कृती संशोधन समस्या निश्चित केली आहे त्या संदर्भात कोणती माहिती मिळवणे आवश्यक आहे ते पुढील रकान्यात किंवा रिकाम्या जागेत नोंदवा. समस्येच्या सुस्पष्टतेसाठी प्राप्त करावयाची माहिती येथे नोंद करावी. कृती आराखडा, उद्दिष्टे निश्चिती. कृती संशोधनाचा विषय निश्चित झाला की मग पुढची पायरी आपल्या कृती संशोधनाची उद्दिष्टे निश्चित करायची असते. उदाहरणार्थ, समस्या जर पुढीलप्रमाणे असेल, म्हणजेच अभिनय विद्यालय शाळेतील बेशिस्त विद्यार्थ्यांच्या कारणांचा शोध घेऊन उपाययोजना सुचविणे, तर या समस्येची उद्दिष्टे पुढीलप्रमाणे होऊ शकतील. 1. अभिनय विद्यालयातील बेशिस्त विद्यार्थ्यांचा शोध घेणे. 2. अभिनय विद्यालयातील बेशिस्त विद्यार्थ्यांच्या वर्तनामागील आर्थिक, सामाजिक व भावनिक कारणांचा शोध घेणे. 3. अभिनय विद्यालयातील बेशिस्त विद्यार्थ्यांचे वर्तन सुधारावे यासाठी उपाययोजना ठरविणे व परिणामकारकता पाहणे. उपयुक्त समस्या व उद्दिष्टांचा विचार केल्यास तुमच्या लक्षात आले असेल की उद्दिष्टे ही सुस्पष्ट आणि नेमकी असावी लागतात. तसेच त्या अनुषंगाने आपण जे कार्य करू ते निरीक्षण करून मोजता येईल अशा स्वरूपाचे असणे आवश्यक आहे. त्यामध्ये तुमच्या कृती संशोधन समस्येसंदर्भात म्हणजे कृती 3.2.1 मध्ये तुम्ही निश्चित केलेल्या विषयाबाबत तुमची कृती संशोधने उद्दिष्टे पुढील जागेत निश्चित करता येईल. या ठिकाणी तुम्ही उद्दिष्टांची नोंद करायची आहे. तुम्ही केलेल्या उद्दिष्टांसंदर्भात तुमच्या मार्गदर्शकांशी तुम्ही त्यानंतर चर्चा करायची आहे. कृती संशोधनासाठी परिकल्पना निश्चित करणे.
उद्दिष्ट निश्चित झाली की आपण आपल्या कृती संशोधन समस्येसंदर्भात काही संभाव्य उत्तरे सांगू शकतो. त्या गृहीत गोष्टी तसेच ते संभाव्य तोडगे किंवा उपाय नियोजनाच्या टप्प्यावर मांडता येतात. त्याला परिकल्पना म्हणतात. त्यामुळे संशोधकाला किंवा संशोधनाला एक निश्चित दिशा प्राप्त होते. उदाहरणादाखल काही परिकल्पना पहा. उदाहरणार्थ, परिकल्पना 1, विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव दिल्यास त्यांचा बेशिस्तपणा कमी होतो. आणि परिकल्पना 2, विद्यार्थ्यांचे अस्तित्व व स्वत्व जपल्यास ते बेशिस्तपणे वागत नाहीत. अशाच प्रकारचे तुम्ही तुमच्या संशोधनासंदर्भातील संभाव्य उत्तरे लक्षात घ्या आणि तुमच्या संशोधनासाठी परिकल्पना पुढील जागेत नोंदवा. इथे तुम्ही परिकल्पना नोंदवायच्या आहेत. आपण लिहिलेल्या परिकल्पना आपल्या मार्गदर्शकांशी चर्चा करून त्यास अंतिम रूप द्या. दुरुस्त अंतिम स्वरूपातील परिकल्पना पुढील जागेत लिहा. अंतिम स्वरूपातील परिकल्पना येथे नोंदवायच्या आहेत. त्यानंतर कृती संशोधनासाठी साधन निश्चिती. आपण कृती संशोधनासाठी एखादी समस्या निश्चित करतो तेव्हा त्याच्या अनुषंगाने काही माहिती आपल्याला गोळा करावी लागते. ती माहिती प्राप्त करण्यासाठी आपल्याला काही संशोधन साधनांचा वापर करावा लागतो. कृती संशोधनासाठी योग्य साधन निवड ही फार महत्त्वाची आहे, कारण त्याशिवाय आपण विश्वसनीय माहिती गोळा करू शकत नाही. संशोधन साधनात प्रश्नावली, मुलाखत, निरीक्षण, पदनिश्चयन श्रेणी, अभिवृत्ती मापिका इत्यादींचा समावेश होतो. त्या संदर्भातील सविस्तर माहिती आपण आपल्या विषय 6च्या पुस्तिकेत अभ्यासलेली असेलच. ही साधने निश्चित करताना खूप काळजी घ्यावी लागते, कारण त्या आधारे आपल्याला संशोधनाला आवश्यक ती साधनसामग्री गोळा करण्यात येते. त्यांच्या आधारे आपण आपल्या समस्या संदर्भात निष्कर्ष काढतो. उदाहरणार्थ, कृती 2 मध्ये दिलेल्या समस्येसंदर्भात साधने निश्चित करायची म्हटली तर ती पुढील प्रमाणे ठरविता येतात. 1. निरीक्षण. हे साधन वापरण्याचे कारण म्हणजे अभिनव विद्यालयातील बेशिस्त विद्यार्थी कोणते याचा शोध घ्यावा लागेल. तसंच हे विद्यार्थी बेशिस्त वर्तन केव्हा करतात त्याचे निरीक्षण करून कारणे शोधावी लागतील. 2. प्रश्नावली. विद्यार्थ्यांकडून त्यांच्या वर्तनामागची कारणे जाणून घेण्यासाठी प्रश्नावलीचा वापर करता येईल. आणि 3. मुलाखत. शाळेतील इतर सहकाऱ्यांकडून माहिती प्राप्त करण्यासाठी या साधनाचा वापर करता येईल. कृती पहा. उपयुक्त माहितीच्या आधारे तुम्ही निश्चित केलेल्या कृती संशोधन समस्येसाठी पुढील जागेत साधने निश्चित करा. ती साधने का निवडली ते सहकारण लिहा. इथे अनुक्रमांक आहे, साधने आहेत आणि कारण आहे. निवडलेल्या साधनांची कारणे इथे नोंदवायची आहेत.